अबे गु खाय हो, तुम्हाला एससी प्रवर्गातून वर्गीकरण पाहिजे. हा वर्गीकरण म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला? हा, सेपरेट पाहिजे आम्हाला, आरक्षण सेपरेट पाहिजे. कारण बहुधानं आमचं आरक्षण खाल्लं नाही तर आम्ही कलेक्टर राहिलो असतो. अबे कलेक्टर बनण्यासाठी दिमाग लागते, बुद्धी लागते, ते ढोरं चाराय हो तुमच्यापाशी नाही आहे. कळलं काय? आणि बौद्धांनी प्रगती का केली? कारण बाबासाहेबांना आम्हाला हा बुद्ध दिला म्हणून. आम्ही आरक्षणाने नाही झालो, बुद्धामुळे झालो, हे लक्षात ठेवा. कळलं काय? कारण बाबासाहेबांनी एकच सांगितलं होतं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा संघर्ष नारा, शिकण्याचा नारा आम्ही अंमलात आणला. बाबासाहेबाला स्वीकारला म्हणून आम्ही एवढं मोठे झालो. तुम्ही स्वीकारलं काय बे? नाही. तुम्ही त्या बामणाईच्या मागं लागू लागू तुमची स्वतःची जिंदगी आणि पिढ्या तर पिढ्या बर्बाद केल्या. आता म्हणता काय आमचं आरक्षण खाल्लं नाही तर आम्ही कुठच्या कुठं राहिलो असतो. अबे कुठच्या कुठं नाही, अगोदर तुम्हाला बुद्धी येण्यासाठी बाबासाहेब स्वीकारायला लागेल, बाबासाहेबांचे विचार स्वीकारायला लागेल. तेव्हाच तुम्हाला हे कळणार की शिक्षण म्हणजे काय आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कळणार. तोपर्यंत कळणार नाही, कारण तुम्ही ढोरं चारे लोक आहात. तुम्हाला दिमाग नाही आहे, भुजा भरलेला आहे तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही जातीवाद करून राहिले आणि भडकवण्याचं कारस्थान हे देवेंद्र फडणवीसचं सरकार करून राहिलं, दुसरं काहीच नाही. कळलं काय? भडकल्यापेक्षा एकीकरण करा, शिका, राजकारणात या, स्पर्धा परीक्षा द्या, त्याच्यामध्ये आरक्षण आहे. ते आरक्षणाचं महत्व काय हे माहित नाही, आरक्षण कुठं हे माहित नाही तुम्हाला. फक्त गैबान्यांनो आंदोलन मोर्चे करून राहिले. आंधरवालीला जयभीमवाल्यांनी उपोषण ठेवलेलं आंदोलन करून राहिले का वर्गीकरण नाही झालं पाहिजे म्हणून. कुठल्याही न्यूजवाल्यांना अजून ती न्यूज दाखवली नाही. का नाही दाखवली? इथं जातीवाद चालते, ते देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे आणि ते सगळे न्यूजवाले हे सगळे आहे विकले गेलेले आहे, तर हे न्यूज दाखवणार नाही. त्या कारणामुळे सांगतो तुम्हाला, वर्गीकरण का कोणालाही आम्ही जे एससी मध्ये 59 जाती आहे, त्या 59 जातीला बराबरीचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला, आरक्षण दिलेलं आहे. एका जातीला दिलं नाही तर भडवीचे आहे हो. तुम्ही आम्हाला का दोष देता, बाकीच्या जातीला का देत नाही? कारण तुम्ही आम्हाला दोष यासाठी देता कारण आम्ही आमच्यापाशी बाबासाहेब आंबेडकर आहे, त्या कारणामुळं बाबासाहेब आंबेडकर आहे, त्या कारणामुळे दोष देता. कारण ते तुमच्यापाशी नाही आहे ना. अरे बाबासाहेब आंबेडकर आमचे नाही, सगळ्यांचे आहे असं म्हणा. आम्ही पण असंच म्हणतो, पण तुम्ही अजून बाबासाहेबाला स्वीकारलं नाही. जो बाबासाहेबाला स्वीकारण तोच कलेक्टर होणार आहे जगात. लक्षात ठेवा. जय भीम, जय शिवराय.